पिताजी माता आशीर्वाद हे बाल आम्हा माता पित्यांचं मन प्रसन्न झालं. बाल आम्ही दोघं कैलास शरण मंदिरात राहत आहोत. तू या द्वारपाली उभा कोणी आल्यास त्यांना सोडू नको. आपल्या आधी पालन केले हे मध्ये कळते आहे. निदात येतो आम्ही. बालका माझं नाव परशुराम असून मला महादेवांचं दर्शन घ्यायचंय. तू मुकाट्याने माझा मार्ग सोड, नाहीतर परशुराम अरे माझी प्रज्ञा जम्मू मध्ये दीपावली त्या श्रमगात आराम करे. अरे कोण आहेस तू आणि माझा मार्ग अडून साक्षात मृत्यूला आव्हान दे. आज तुझी घमंड उतरणार शहराला नाही. तुझ्यात जर असेल सामर्थ्य तर कर्म विद्याला सुरुवात. परशुरामा एवढ्या घमंड असेल होऊ द्या तयार. मग काहीच हरकत नाही. ठीक आहे. हे परशुरामा काय केलंस ते? क्षमा करा शंभू महादेवा. आपल्या भेटीच्या आतुरतेने हे सारे कृत्य माझ्या हातून घडले. शंभू महादेवा माझ्या पिताजीच्या वेदनेने व्याकुळ झालेला परशुराम आपली व मातेचाही या पराक्रमी बालकाची त्रिवार क्षमा मागतो. हे माते हा दंत कधी व्यर्थ जाणार नाही. आजपासून या पराक्रमी बालकाचे या साऱ्या विश्वात एकदंत या नावाने पूजन केलं जाईल. एकदंत या नावाने पूजन केलं जाईल. हे परशुराम तू जसा मातृ आहेस त्याच प्रकारे बाळ गणेश सुद्धा भक्त वसले. तू या बाळाची आराधना कर. हे भोलेनाथा हे नीलकंठा तुझ्या आज्ञेचे पालन करणे हे माझे कर्तव्य आहे. ओंकार स्वरूपम शिवपुत्राय नमो नमः. हे पुरुषोत्तम गणराया एकदंता अनंत भावनेने शरण येऊन तुला वंदन करते. हे गणराया माझ्या पित्यांच्या आकृतीच्या पूर्ण करिता माझ्या हातून सदैव चांगले कृत्य घडलो हीच माझी इच्छा आहे. हे परशुरामा तुझ्या प्रसन्न झाला असून या पुतळ्यावर तुझ्या परशुने तू सर्वशक्त्यांचा इंद्रिया मनाची या कार्यातून ब्राह्मणांची गंधर्वांची सेवा कार्य विद्या जाईल. धन्यवाद रसिका हो, धन्यवाद. आपल्याच मनपसंतीतून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाणे यश नरेश जाधव यांच्याकडून परशुराम व इंद्र यांच्या युद्धासाठी 51 रुपयांचं पारितोषिक. त्याचप्रमाणे अनिता आत्माराम मुकुटराव यांच्याकडून देखील इंद्र व परशुराम यांच्या सीनसाठी 101 रुपयांचं पारितोषिक. त्याचप्रमाणे दत्ताराम मुकुटराव यांची नात दुर्वा मुकुटराव यांच्याकडून देखील परशुराम व इंद्र यांच्या युद्धासाठी
51 रुपयांचं पारितोषिक, त्याचप्रमाणे काकांचा पुतण्या काकांचा पारितोषिक आला आहे. तरी आम्ही श्री वसिक बाबा नाट्य नमन मंडळ गव्हाणे रेवाळेवाडी त्यांचे भारी भारी आभारी आहोत. किती विनवू तुला श्रीरंगा, हो किती विनवू तुला श्रीरंगा, उभा विठेवरी पांडुरंगा, उभा विठेवरी पांडुरंगा, उभा नारायण नारायण. अरे सहस्र अर्जुना, सर्वप्रथम तुला सुद्धा या नारदाचे प्रणाम. आशीर्वाद आहे नारदमुनी. नारायण नारायण. अरे सहस्र अर्जुना, झालं तेवढं खूप झालं. आता साक्षात भगवान श्री विष्णूचा अवतार त्या परशुरामाच्या आराम करा. काय अरे काय म्हणायचं काय तुला? नारायण नारायण. अरे सहस्र अर्जुना, आताच पहा ना. नारदाने सांगितल्याप्रमाणे असाच जातो.
अरे पाहतोस त्या परशुरामाचा पराक्रम. अरे परशुरामा, हा, अरे शस्त्रार्जुना. हे परशुरामा, अरे मी सुद्धा तुझी वाट पाहत होतो. शस्त्रार्जुना, आज मृत्यू अटलाय समज. अरे परशुरामा, अरे मग तर काहीच हरकत नाही. दाखव, अरे दाखव तुझा पण पराक्रम. काहीच हरकत नाही. माझी इच्छा पूर्ण झाली. काम दिन पाहिजे. मुक्त देखील झाले. जातो मी आताच माझ्या पर्णकुटीमध्ये जातो. धन्यवाद ऋषीजी, धन्यवाद. प्रणम्य शिरसा देव गौरी पुत्र विनायक भक्ता स्मरे नित्यं मायुका सिद्धये भक्ता वासं स्मरे नित्यं मायुकामार्थ सिद्धये. हे निसर्ग सारा रंगून जातो तुझ्या आगमनाने. हे दवबिंदूच्या पडती धारा चाहुल तुझी मला दुःख हरता तू विश्वाचा सांभाळ करशी जना. हे मंगलदायका तू शिवविनायका तू वरद विनायका गजानना
हरता तू विश्वाचा सांभाळ करशी जना हे मंगलदायका हे विश्वविनायका हे वरदविनायका हे मंगलदायका हे विश्वविनायका हे वरदविनायका हे गजानना तुझे कदंत बोलतो मृदुंग गोपी लागले तर उठायला सूर्य उगवणी वराला पोरी निघाल्या बाजारला सूर्य उगवणी वराला पोरी निघाल्या बाजारला उद्या छळमणला त्यावेळी उद्या भाजला पृथ्वी माता ब्रह्मदेवांना शरण गेली. ब्रह्मदेव पृथ्वीचे भगवान शरण गेले. ब्रह्मदेवांनी सारी गाणे कथन करता भगवान प्रधान झाले. वाघ झाली कंसात सावध राहा वसुदेव देवपूजा ओटी 8 वार श्रीकृष्ण जन्म धारण करील तर सुद्धा वध करील. बोला पुंडलिक वरदेव. धन्यवाद रसिका हो, धन्यवाद. आपल्याच मनपसंतीतून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाणे रामू पालांडे याचकडून आताच्या गीतासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. हॅलो मी
आलो मी कुंजवनात श्वास असतो 260 गवणी ताट मारून अत्रीच्या वाजरी चालले त्यांचा रस्ता प्रतिबंध करायची कामगिरी मी तुम्हाला दोघांना सोपत आहे कामगिरी ऐकलंच काय रे देवाने आपल्याला कामगिरी सांगितले अरे मग काय बोलतोस का भली मोठी कामगिरी सांगितलेली आहे अरे बाप रे आणि त्याचा पाऊस किती पडला हा पाऊस किती पडला पाऊस हा आहे काय अरे येताना पडला काय बोलतोस तुझ्यावरती काय? नाही पडला माझे नाही पडला काय रे बाबा अरे देवाने आपल्याला कामगिरी सांगितली आहे होय हा एकदम भली मोठी काय बोलतोस काय सांगितलंय काय श्वास असत हा 360 घेऊन ताट मारतो मध्य चालत बघ मोतरे बाजारी चाललेत हा. जाऊन देत ना त्यांचा प्रतिबंध करायचा आहे अरे बाप रे त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आपल्याला हा तुला कामगिरी जमेल ना मला नाही जमणार ती तुला सांगितले मग तू कर अरे मला जमणार नाही तुला सांगतोय तुला जमणार नाही नाही देवाने तुला सांगितले तुला पण सांगितले मला पण सांगितले हा पण मला जमणार नाही बघ बाबा मग कामगिरी करणार कोण त्याला तूच ठरव मी ठरवू हा कोण करणार कोण करेल हा आमच्या तुमच्या बोबड्या अच्छा हा बोबडे करेल आज नक्की करेल मग त्याला आवाज देऊ हा, दे. देतो, हा. अरे बोबड्या बोबड्या रे अरे ताय रे ताय अरे लवकर ये अरे कशासाठी अरे देवाने आपल्याला कामगिरी सांगितले बघ अरे काय सांगू पेंद्या माझी तांबू ना कालपासून हलवून राहिली तिला शोधून शोधून फार दमलो आणि जरासा बसलो अरे पण आधी लवकर ये अरे लवकर मी येतो पण मला ना भूक लागली आहे तिथे खाण्यापिण्याची सोय आहे काय रे हा हाय हाय लवकर ये अरे म्हणतोस काय खाण्यापिण्याची सोय आहे होय होय मग येतो बघा पटकन धन्यवाद रसिका हो धन्यवाद आपल्याच मनपसंतीतून आलेलं पारितोषिक खोलीप्रमाणे प्रज्ञेश सचिन पालांडे यांच्याकडून गवळणीसाठी 101 रुपयांचं पारितोषिक त्याचप्रमाणे बाबू पालांडे यांच्याकडून गेलो होतो वर्षाळीला कपिला गाय ती पळत जाय गायला लागलाय बोंबलायला आता पायात घुसला लागलाय बोंबलायला आता पायात घुसला काय जगू सुद्धा माझारी गाय धावता पाय काय जगू सुद्धा माझारी गाय धावता
एवढा हलवतो कशाला हलवतो कशाला तू एवढं हलवल्याशिवाय कसा व्हाय आता हलवल्याशिवाय काय होत नाही बाबा अरे पण जरा दमलं उठवाले सावकाश सावकाश चालायचा नाही अरे कुठे कुठे रे सावकाश चालायचा नाही बघ नाही पाडत अरे काय चाललं पाहिलं काय झाला कुठे गेला दांडू आणि हा काय करतो आणि अरे दांडू कुठे आहे दांडू काय माझे काय नाही ताबत त्याला ऐका आत गेला अरे ओय ओय आत गेला तुझा दांडू कुठे आहे मला काय माहित अरे बघ अरे माझे पण नाही आहे गेला तू शोध ना अरे हा बघ तुझा दांडू अरे ये येडा आहे पहिले आहे ती गावात जायचं काय अरे जेवला टेकुलाव काय करतो तुमचा टेकू लय भारी आहे होय ना? बरं वाटलं ना अरे नाही गुतलाय नाही अरे ह्यांना काहीतरी सवय आहे तेव्हा ह्यांच्यात पण गुत्त अरे ये तुझ्या पेंद्या तुम्ही मला कशासाठी लोलावला लोलवलेला बघ ना रे अरे बघ लोलून लाल झाले अरे मी काय अरे तुझ्या पेंद्या तुम्ही मला कशासाठी लोलावला बोलवला माझी भाषा तरी ते राहते मग काय झालं याला उशीर घालते सांग अरे मला कुठं झाला तुम्हाला झाला तुला झाला मला झाला आणि मग त्याची टोली मोठी हाय काय त्याला सांगून ठेव मी घरी जातो अरे ही बघ टोली अरे 1 2 3 4 त्यांची काल तो खलीवली झाला खलीवली करून टाकतो अरे काय झालं माहिता सकाळी फाटे उठलो फाटेपर्यंत उठलास चांगले ह्याला फाटे उडे बघ टाकता नव माझी भाषा अच्छा आले सकाळी फाटे उठलो आणि गोट्यात गेला चांगली गोट्याकडे नाही रे गोट्यात गेला
गोठ्यात गेला. गोठ्यात कशा गेलो माहित आहे? कसा गेला? तांबूचं दूध काढायला गेलो. अरे दूध काढता आता काढला काय दूध काढीत होतो. अरे काढता काढता तांबूनी मारला आणि दोन्हीला माझ्या पुतण्या आले. काय बोलतोय? पुतल्या पण आणि तुला पण आणि वलता वल काढता काढी अरे पण काय कुठल्या? अरे हे हलकत बिलकत कसं तुम्हाला समजत नाही काय फुटल्या म्हणजे काय कुठल्या? अरे तुम्ही खुलं दिलं काय? हा? अरे माझ्याकडे बघा चष्म्याच्या काता फुटल्या बता. अरे बाबोय. तुला म्हटलं काय पण तुझला काय? अरे तुला काय तुझला काय? तुला माहित आहे काय चुकलाय का? मग त्याच्या हट्ट अरे त्याला माहित नाही माझा नाक चुकला. वलता वल आणि खालता खाली तुला काय माहित आहे काय? अरे दम वलता वर खालता खाली आता मला सांगा तुला काय तुला काय? आज देवाने आपलं कामगिरी सांगितलेली आहे. मला कशा सांगतो? अरे अरे तुम्ही दोघं जण नव्ह देवाचा तुझ्यावरती विश्वास जास्त आहे. एवढा मोठा हा, मग काय ते कामगिरी सांगाले. काय केल्या आज मात्र मोतीबाई चाललीच बघ. अरे आपणास काय करायचं आहे? जाऊ देत त्या प्रभानवलीत आम्हाला काय त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आपल्याला. आता आहे का? मग एवढा देवाचा विश्वास माझ्यावर आहे म्हणजे करायला पाहिजे ना. आम्ही करीन रे पण माझी जोड काय बघ. हा कोणती? अरे एवढा मोठा पोहा पाहिजे होय ना. अरे हो अरे हा दाखवतो खालता खालता दाखवतो माठावरती माठ आहे. असं का? मग कुठे दाखा तला 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 पसंतीतून आलं पाहतो शिकवणीप्रमाणे यायलाच हवी असू दे. जयेश मालपांचं नाव घेत्या. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर जुना झाला असू दे जुना होऊ दे तरी पण जयेश रामांचा ह्याच्यातच डांबा उडवते आहे का? इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर जयेश रावांचं नाव घेते मी. त्यांची पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी लवर. अगं राधे अगं मावशी. अगं तू बाजारी चालली खरं पण तू घेतलंच काय नेसलंच काय सांगितलं नाही. अगं मावशी सांगायलाच पाहिजे का? अगं राधे नाही सांगशील तर बाजार कसा भरेल? ठीक आहे मग सांगते तर. मी घेतले दूध. मी घेतले तूप. मी घेतले दही. अगं माहिती माझी ये इकडं. तुम्हाला सांगते या माझा लाडाचा पोरा हल्ली हल्ली बाजारात यायला लागला. आईशीला म्हणायला आई मी पण जाते त्या मावशी. म्हटलं चल बाय तुला पण बाजार शिकवते. काय का माझा गुणाचा पोर. काय तू काय घेतलंस? दूध घेतलंस? दूध घेतलंस ना?
घट्ट आहे ना, पाणी नाही ना टाकले चालू कसा बघतोय बस कमी हात घाली दूध येतेस ना जे पण नाही तुला हा जा तिथे जा हा लाडाचा पोरबाई जास्त बोलत नाही आणि कोणाच्या आले गेलेत पण नसतं खाऊ नाही खात पण शुभम शिंदे यांच्याकडून मावशीसाठी 51 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, जयेश रावांचं नाव घेतलं मग माझं का नाही. शुभम शिंदे ऐका शुभमराव कुठं आहेत ऐक माझा चन्या शुभमरावांचं नाव घेते हा. ऐका ऐका शुभमराव एकदम भारी नाव घेते हा काय हा एक नंबर आहे. वाटीत वाटी खोबऱ्याची वाटी वाटीत वाटी खोबऱ्याची वाटी. आज शुभमरावांचं नाव घेते. आज मी एवढी नटून थटून आली फक्त तुमच्यासाठी. अरे राधे का ग मावशी उग्रसेन मथुरा नगरीचा राजा त्याचा पुत्र मी खाऊ स्वतःच्या बापाला ब्राह्मणगडाच्या शिरावरती राज्य हस्तगत केले. आता मी चाललो घरी. मी दिसतोय काय? आणि आता वाजलेले रात्रीचे 3. सो गाइस बाय टाटा. व्हिडिओ नक्की बघा आणि भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.